मालट्रकला जीपची धडक, सोलापूरचे 2 ठार 6 जखमी. आळंद येथील घटना. लग्नानंतर देवकार्य उरकून परतताना घडली दुर्घटना. तेलंगणा राज्यातील बहिरमकोट येथून देवकार्य उरकून सोलापूरला येत असताना कर्नाटकातील आळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्याने जीपमधील 2 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले. हा दुर्दैवी अपघात शनिवारी पहाटे 1 वाजेच्या सुमारास घडला. मंत्रिपदाचे वाटप अद्याप गुलदस्त्यात. शपथविधी 5 डिसेंबरलाच. भाजपचा नेता 3 ला निवडणार. एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का आणि तिन्ही घटक पक्षांमध्ये मंत्रिपदाचे वाटप कसे होईल हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजप आणि शिंदे सेना या 2 मित्र पक्षांमध्ये गृह खात्याच्या वाटपासह काही मुद्द्यांवर मतभेद असल्याचे चित्र शनिवारी समोर आले. मंत्रिपदाच्या वाटपाबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. घंटागाड्या आता वेळ पाळणार, घरावरील कोड स्कॅन करणार. शहरातील प्रत्येक घरावर आता महापालिकेच्या वतीने QR कोड लावण्यात येत आहे. कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यातील कर्मचारी कचरा गाडीत टाकल्यानंतर हा QR कोड स्कॅन करणार आहेत. त्यामुळे आता घंटागाड्यांना नियम पाळावे लागणार आहेत. अन्यथा माढा तालुक्याला अनगर जोडू, राजू खरे. मोहोळ तालुक्याची आढावा बैठक घेऊन 4000 कोटींचा निधी कोठे गेला याची चौकशी करणार आहे. जास्त आगाऊपणा केल्यास मोहोळ तालुक्यातील अनगर माढा तालुक्याला जोडू असा इशारा नूतन आमदार राजू खरे यांनी दिला. तालुक्यातील गावांना भेटी देऊन मतदारांचे आभार मानले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मोहोळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकास भेट देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ब्रह्मांड नायकास साकडं. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावे यासाठी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज समाधीस्थळ येथे महाराजांच्या पादुकांची धार्मिक विधिवत पूजा करून नतमस्तक झाले. एका मतिमंद आणि दिव्यांग महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल दोषी आरोपीला सोलापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज केंद्रे यांनी 10 वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. गणेश अभिमन्यू माने, वय 42, राहणार उत्तर सोलापूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनुसार सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील पीडिता ही मतिमंद आणि दिव्यांग देखील आहे. 6 डिसेंबर 2020 रोजी रात्री पीडिता ही तिच्या घरातील खोलीत झोपली असता आरोपी गणेश माने याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा सरकार पक्षाचा आरोप होता. आक्रमक भाजप नेत्याविरोधात रणजितसिंह मोहिते पाटील यांची दमदार खेळी. थेट प्रदेशाध्यक्षांकडेच लावली फिल्डिंग. माळशिरस मतदारसंघातील पराभवानंतर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय माजी आमदार राम सातपुते हे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी भाजपच्या विरोधात काम केले आहे. त्यांची भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सातपुते यांच्या पाठोपाठ आमदार श्रीकांत भारतीय यांनीही मोहिते पाटील यांच्या हकालपट्टी संदर्भात भाष्य केले. एकीकडे भाजपचे नेते आक्रमक झालेले असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा भाजपमध्ये फिल्डिंग लावून पक्षातील आपले स्थान मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत बिघाडी. आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्या धक्क्यातून महाविकास आघाडी अजूनही सावरलेली नाही. एकीकडे या पराभवाचे खापर EVM वर फोडले जात आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत झालेले मतभेद राज्यभर चर्चेत आले होते. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवारास पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप शिवसेना उबाठाकडून सुरू आहे. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी सांगितले. देशाशी गद्दारी करणारे आरोपीस अटक. गुजरातच्या द्वारका येथे कंत्राटी कामगार असलेल्या दीपेश गोहिलला दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. भारतीय तटरक्षक दलाबाबत गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
गुजरातमधील दहशतवादी विरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या एका कंत्राटी कामगाराला अटक केली. लाल परीचा प्रवास महाग, 14% भाडेवाढीचा प्रस्ताव, 100 रुपयांमागे होऊ शकते 15 रुपये वाढ. एसटी महामंडळाने नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. मागील 3 वर्षात भाडेवाढ करण्यात आली नाही असे सांगत तब्बल 14.13% वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल.